नमस्कार मित्रांनो, आज आपण अनंत चतुर्दशी या पवित्र दिवसाबद्दल बोलणार आहोत। अनंत चतुर्दशी हा दिवस दोन धार्मिक परंपरा एकत्र आणतो। पहिली म्हणजे भगवान विष्णूच्या अनंत स्वरूपाची पूजा आणि दुसरी म्हणजे आपल्या लाडक्या गणपती बाप्पांचे विसर्जन। गणेश चतुर्थीच्या दिवशी आपण बाप्पांना घरी आणतो। 10 दिवस भक्ती, पूजा, आरत्या, भजने आणि आनंदाचा उत्सव चालतो। हे 10 दिवस आपल्या जीवनात एक वेगळंच मंगल वातावरण निर्माण करतात। 10 दिवस संपल्यावर अनंत चतुर्दशीच्या दिवशी आपण बाप्पांना निरोप देतो। गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या जयघोषात, ढोलताशांच्या गजरात, भक्ती आणि आनंदात बाप्पांचे विसर्जन केले जाते। गणपती विसर्जन आपल्याला शिकवते की जीवनातील आनंद आणि सुख हे तात्पुरते असतात, परंतु श्रद्धा आणि भक्ती मात्र कायम राहते। जसे बाप्पा प्रत्येक वर्षी परत येतात, तसेच आपल्या आयुष्यात नवी उमेद, नवा आनंद परत येतो। अनंत चतुर्दशीचा संदेशही तसाच आहे। भगवान विष्णूंच्या अनंत स्वरूपाची पूजा करून आपण जीवनातील संकटांवर मात करण्याची शक्ती मिळवतो। अनंत सूत्र हाताला बांधून आपण श्रद्धेचा, निष्ठेचा आणि भक्तीचा धागा आपल्या जीवनाशी जोडतो। म्हणूनच मित्रांनो, अनंत चतुर्दशी हा केवळ धार्मिक सण नाही, तर तो भक्ती, श्रद्धा, निरोप आणि नव्या आशेचं प्रतीक आहे। आज आपण बाप्पांना निरोप देतो, पण त्यांच्या आठवणी कायम आपल्या मनात राहतात। त्यामुळेच प्रत्येक विसर्जनानंतर आपल्या तोंडून आपोआप शब्द बाहेर येतात, गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या। सर्वांना अनंत चतुर्दशीच्या आणि गणेश विसर्जनाच्या हार्दिक शुभेच्छा।